मित्रांनो नमस्कार, मी जगदीश गौड क्राइम नामामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। जर आपण आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि कमेंट देखील करा। तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेली मुलगी आहे पूजा गायकवाड। पूजा गायकवाड ही नर्तकी आहे। ही थापडा तांडा येथे असलेल्या कला केंद्रामध्ये आपल्या अदांनी अनेकांना घायल करत असे। आता कला केंद्र म्हणाल्यावर तिथे जाणार कोण तर धन दांडगे आणि मोकळ्या हाताने जे पैसे उधळू शकतात तेच लोक। अशा या थापडा तांडावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखा मसला या गावचे गोविंद बर्गे देखील जात होते। गोविंद बर्गे हे गावचे माजी सरपंच होते आणि राजकारणामध्ये त्यांची चांगली चलती होती, तर त्यांचा प्लॉटिंगचा मोठा व्यवसाय होता। अर्थातच पैशाची रेलचेल होती, पैशाची कुठेही कमी नव्हती। असे हे गोविंद बर्गे जेव्हा या कला केंद्रावर जायचे तेव्हा पूजा त्यांना आपल्या अदांनी घायल करायची। बघता बघता गोविंदला या कला केंद्रावर सतत जाण्याची जणू सवयच लागली आणि हळूहळू पूजा आणि गोविंदमध्ये जवळीक वाढली। निश्चितच कला केंद्रातील ही अदाकारा गोविंदला आपल्या जवळ खेचू लागली आणि हळूहळू गोविंद तिच्यावर पैसे उधळू लागले। जसे जसे गोविंद तिच्यावर खर्च करत होते तशी तशी पूजाची मागणी वाढत होती। अशातच गोविंदने पूजाला महागडा म्हणजे तब्बल $2.25 लाख मोबाईल भेट दिला होता। मोबाईल दिल्यानंतर पूजाने अलीकडच्या काळामध्ये गोविंदकडे वेगळीच मागणी सुरू केली होती। ती म्हणजे गोविंदचा गेवराई येथे असलेला बंगला माझ्या नावे करा आणि माझा भाऊ जो बेरोजगार आहे त्याच्या नावे 5 एकर शेती करा। निश्चितच पूजाची ही मागणी गोविंद पूर्ण करू शकत नव्हते, कारण गोविंदच्या घरामध्ये पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा सुखी कुटुंब आणि मोठा परिवार देखील होता। पूजाची मागणी मान्य होत नसल्याने पूजाने गोविंद यांच्यासोबत बोलणे बंद केले। अशामुळे गोविंद अस्वस्थ झाले। त्या दिवशी गोविंद पूजाच्या घरी गेले। रात्रभर ते गाडीमध्ये बसून होते पण पूजाने दरवाजा उघडला नाही। यामुळे गोविंद सकाळी तिच्या घरामध्ये गेले। पूजा आणि त्यांच्यामध्ये वाद झाला। रागारागात गोविंद आपल्या कारमध्ये येऊन बसले आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली। ही बाब जेव्हा आसपासच्या लोकांना माहीत पडली तेव्हा लोक धावून आले। अनेकांनी पोलिसांना खबर केली। पोलिसांनी गोविंदच्या कुटुंबाला माहिती दिली। गोविंदचे कुटुंब तिथे आले आणि त्यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिली। गोविंदचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करता पाठवला आणि पुढील चौकशी सुरू केली। गोविंदचे नातलग काय म्हणाले हे आपण ऐकून घेऊया। आमचे नातेवाईक गोविंद बर्गे यांच्याविषयी काल सरपंचाला फोन आला, जेव्हा सासुरे गावामध्ये गोविंद बर्गेची घटना घडली। त्यानंतर आम्ही सर्व नातेवाईक म्हणजे जे आहेत गोविंद बर्गे यांचे बंधू आम्ही सर्व नातेवाईक घटनास्थळी गेलो। घटनास्थळी आम्ही पाहणी केली। आमच्या निदर्शनास आलं किंवा गाडी लॉक असणं, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणं, मुद्दाम जाणून बुजून केलेल्या गोष्टी आहेत। आणि यावरून आम्हाला असं लक्षात आलं की घातपात आमच्या व्यक्तीचा घातपात झालेला आहे। फिर्याद दिलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे। आतापर्यंत आम्हाला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे इथे करतील आणि आरोपी कोण आहेत याचा छडा ते लवकरच लावतील। प्रथमदर्शनी तशी माहिती आम्हाला आलेली आहे, परंतु त्यांचे प्रेम प्रकरण आहे किंवा नाही हे CDR मध्ये निघालं। त्यांचे जे कॉल हिस्ट्री आहे त्यामध्ये निघालच ते कसे आले, कशासाठी आले। परंतु आम्हाला अशी माहिती आहे किंवा ही कोणती महिला आहे जिच्यावर गुन्हा दाखल झाला तिने ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करून प्लॉट घेऊन दे, जमीन घेऊन दे, अशा अनेक गोष्टी ब्लॅकमेलिंग केली आहे।
मला पैसे दे नाही तर मी तुझ्यावर गुन्हा दाखल करेल, ह्या भीतीपोटी तो इथपर्यंत आलेला असावा. परंतु इथं काय कशी घटना घडली याचा शोध पोलीस प्रशासनाला लावतो. गोविंद गरजे, पूजा गायकवाड या प्रकरणाबद्दल पोलीस काय म्हणाले ते पण आपण जाणून घेऊया. 2 वर्षापासून कमी संबंध होते, पण सध्या काही ती तिच्या संपर्कात नव्हती. त्यामुळे भेट त्यांची झाली नाही आणि काही थोडंसं अशा नैराश्यातून काही अशी घटना झाली असावी. प्रथमदर्शनी आपल्याला आत्महत्येचा प्रकार निदर्शनास येत आहे आणि मैताकडे गाडीमध्ये जे पिस्टल वेपन मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही खात्री करत आहोत. मैतिस्माकडे सदर अग्निशस्त्र पिस्टलचं काही लायसन वगैरे आहे का, नाही.